जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुजजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सुरू आहे. आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया म्हणजे जाहिरात येण्यासंदर्भात या ठिकाणी असणार आहे. आता त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी मागच्या अनेक महिन्यापासून जो काही शासनाचा जो शिक्षक भरती करण्याच्या उद्देशाने प्रस्ताव सध्या बघा या ठिकाणी करण्यात आला होता. त्याच्यामध्ये जी प्रस्तावाला आता सध्या बघा मान्यता मिळालेली आहे. शिक्षक भरती जी आहे तर ती या ठिकाणी होण्यासाठी जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आलाय. ह्या शासन निर्णयानुसार नक्कीच ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये बघा वाढ होणार आहे. तर ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज असणार आहे. तर सविस्तर ह्या शासन निर्णयामध्ये नेमका वेकेन्सी कशा येणार आणि कितीपर्यंत सध्या वेकेन्सी येऊ शकतात त्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आताचा लेटेस्ट जो काही शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 1 जानेवारी 2026ला या ठिकाणी नवीन वर्षाची जी काही गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे शिक्षक भरतीसाठी. या ठिकाणी बघा जे काही शासन निर्णयाचा जो मजकूर आहे तो म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत, म्हणजे जे काही शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारे जे संभाव्य रिक्त पदे आहे तर ते सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी सध्या विचारात घेण्याबाबत अशा पद्धतीने इथं शासन निर्णय म्हटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर बघा इथं देण्यात आलंय. तर ह्याच्यामध्ये जे काही दोन महत्त्वाचे या ठिकाणी जे शासन निर्णय आहे तर ते सध्या बघा इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये एक शासन निर्णय जो आहे तो 21/6/2023चा आणि दुसरं जे आहे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचं जे पत्र होतं 16/12/2025चं. तर हे सध्या बघा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलाय. ह्याच्यामध्ये जर आपण प्रस्तावना जर बघितली तर प्रस्तावनेमध्ये सर्व गोष्टी बघा इथं क्लिअर होत आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक, त्यानंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक पद भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते. आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्राथमिकच्या वेकेन्सी, उच्च प्राथमिक असेल, माध्यमिकच्या वेकेन्सी आणि उच्च माध्यमिकच्या वेकेन्सी जे असतात त्या शाळेमध्ये बघा या ठिकाणी शिक्षक पद भरती जी असेल तर ती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते. आता ह्याच्यामध्ये उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1 मधील शासन निर्णयान्वये सध्या स्थितीत 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. म्हणजे जो काही 1 नंबरचा सध्या बघा या ठिकाणी दाखवलेला हा शासन निर्णय आहे 21/6/2023चा. तर ह्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही सध्या बघा 80% पर्यंत जी काही पदे असेल रिक्त पदे तर ती भरण्याची तरतूद आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्त त्यानंतर संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दरवर्षी जे काही सेवानिवृत्त शिक्षकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते आणि जे संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक जे असेल तर ते उपलब्ध करून देणे आवश्यक असते. तसंच महत्वाचं या ठिकाणी बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शाळेतील पदे जी आहे तर ती 10% पेक्षा अधिक रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळांची शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरण्यासाठी विचार घेण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या ठिकाणी बघा हे महत्वाचं आहे कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहे तर त्या शाळेमधल्या शैक्षणिक वर्ष 25-26 अखेरपर्यंत, म्हणजे जे काही शैक्षणिक वर्ष 25-26 आहे तर त्या अखेरपर्यंत जे रिक्त पद आहे तर त्या रिक्त पदाचा देखील पद भरतीमध्ये ह्या ठिकाणी बघा विचार होणार आहे. अर्थात जे काही पद असेल तर ती पद ह्या ठिकाणी बघा आपल्याला वाढलेली सध्या इथं दिसणार आहे आणि त्या अनुषंगाने हा महत्वाचा जो काही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन ह्या ठिकाणी होता. आता जो शासन निर्णय आहे तर तो नेमका बघा काय झालेला आहे. तर इथं शासन निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर, म्हणजे ह्या ठिकाणी मे 2026 अखेर संभाव्य रिक्त पदे जी आहे तर ती पदे सध्या बघा या ठिकाणी विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादेत शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे ही आपल्यासाठी अतिशय
महत्त्वाची आणि गुड न्यूज असणार आहे, कारण ह्या ठिकाणी जी काही पदं आहे तर ती पदं कधीपर्यंत रिक्त विचारात घेतली जाणार आहे, तर माहे 2000 ह्या ठिकाणी बघा 26 मे 2026 पर्यंत जी काही रिक्त आहे, संभाव्य रिक्त पदे, तर ती पदे सध्या इथं बघा विचारात घेतली जाणार आहे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष जे आहे 2025-26 अखेर म्हणजेच मे 2026 पर्यंत जे असेल, बरोबर, मे 2026 अखेरपर्यंत जी रिक्त होणारी पदं आहे तर ती विचारात घेऊन ह्या ठिकाणी जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा इथं होणार आहे. आता हे जे सध्या रिक्त पदं असेल तर ही पदं बघा आपल्याला मे 2026 पर्यंत मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी रिक्त असणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी म्हणजे इथं जे सध्या सांगितल्याप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक असेल त्यांची देखील बघा ह्या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती एक प्रकारे विचारात घेतली जाणार आहे. आणि संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष जे काही अध्यापनाचं कार्य करण्यासाठी शिक्षक पद भरती जी आहे तर ती सध्या बघा इथं होणार आहे. तर हा एक अतिशय महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या बघा इथं देण्यात आलाय. म्हणजे इथे जवळपास 80% जी काही पदं आहे तर ती पदं बघा डायरेक्ट ह्या ठिकाणी पदभरतीमध्ये येणार आहे. उरलेली जी काही 10% आणि पुढचे 10% म्हणजे इथं RTO नुसार 10 पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याबाबत जो काही विचार घेता इथे जी काही उर्वरित जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे इतर जे काही प्रवर्गासंदर्भात त्या ठिकाणी रिक्त पदामध्ये त्रुट्या दूर होणार. त्यानंतर जी काही उरलेली पदं असेल ती देखील सध्या बघा या ठिकाणी कदाचित पुढे भरली जाऊ शकते. तरी देखील मागच्या जी काही अधिवेशनामध्ये शिक्षक पद भरती संदर्भात जी काही आकडेवारी सध्या बघा सादर करण्यात आली होती ती म्हणजे एक आकडेवारी होती 15,000 प्लस जी काही वेकेन्सी सध्या जिल्हा परिषद जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त आहे. आणि दुसरी जी आकडेवारी होती ती जवळपास या ठिकाणी 36 ते 37,000 रिक्त असल्याबाबत. तर ह्यापेक्षा पण बघा जास्त पदे कदाचित बघा या ठिकाणी रिक्त असून जी काही पदं असेल तर ती आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर सध्या तरी शिक्षक पदभरती संदर्भात ही चांगली जी काही सुरुवात असेल तर ती इथं म्हणता येईल. कारण मे अखेरपर्यंत बघा या ठिकाणी 2026 अखेरपर्यंत संभाव्य रिक्त पदाचा इथं विचार केला आहे. आणि त्या अनुषंगाने जी पदं असेल तर ती पदं देखील इथं सध्या बघा येऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदं येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा लागेल. जे सध्या बघा या ठिकाणी प्रयत्न करताय त्यांना अवश्य तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये जेवढे जास्त वेकेन्सी येणार तेवढी तुमची निवडीची जी काही संधी असेल तर ती सध्या बघा वाढणार आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालाय. हा निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. तर ही एक महत्त्वाची गुड न्यूज होती. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. तर तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट नक्की करून घ्या. त्यानंतर तुमचं जे काही सेल्फ सर्टिफाय सध्या अजूनही केलं नसेल तर ते तुम्ही लवकर लवकर पूर्ण करून घ्या. कारण आता परत मुदतवाढ जी असेल तर ती सध्या मिळणार नाही. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी पुढे भेटूया आपण. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.